स्वामीजी, आपले विचार आणि तो अभ्यास हा आपल्या विचारातनं आम्हाला पूर्ण त्याची कल्पना येतेच. आपल्या नजरेतनं, आपल्या विचारातनं सुख हे म्हणजे काय, दुःख म्हणजे काय, आपण एक एक टप्प्याकडे जाऊया. हो. आपल्या विचारातनं सुखाची व्याख्या नेमकी आपली कशी आहे? बघा, सुख हे प्रत्येक गोष्टीमध्ये मिळतं आणि हे क्षणिक असतं. आणि जो आपल्याला आनंद मिळतो, हा आनंद चिरकाल असतो. आनंद कधी संपत नाही. आनंद आपण चांगलं कर्म केल्याच्या नंतरच आपल्याला प्राप्त होतो. बरोबर आहे. सुख आपण पैसे कमवले किंवा आपण समाजात काही काम केलं थोडंफार, सुख हे क्षणाचं असतो. पण आनंद हा, हो, आनंद हा चिरकाल टिकणारा असतो. आणि आनंद प्राप्त करण्यासाठी भगवंताची भक्ती आणि आपली समाजाची सेवा आणि समाजाच्या सेवेतून आणि भगवंताच्या भक्तीतून जो आनंद मिळतो, तो आनंद कधी संपत नाही आहे आणि आपल्याला नेहमी तो प्रेरणा देत असतो. बरोबर. आपल्या विचारातनं दुःख नेमकी काय, म्हणजे त्याची व्याख्या काय, दुःखाची व्याख्या काय? दुःखाची व्याख्या, बघा, दुःख ईश्वरानं आपल्याला दिलेलं नाही आहे. बरोबर आहे. आणि सुखही आपल्याला ईश्वरानं दिलेलं नाही आहे. दुःख आणि सुख आपल्या संकल्पनेतून होतं. तुम्ही जर एखादी अपेक्षा केली, बरोबर आहे, आणि ती तुम्हाला नाही मिळाली की ते दुःख आहे. तुम्ही अपेक्षाच केली नाही आहे, बरोबर आहे, आणि तुम्ही काम करत राहिले, तर हे आनंद आहे. सुखच नाही तर हा आनंद आहे.